सांगली लाचलुचपत विभागाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई। सांगली लाचलुचपत विभागाची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई। लोकसेवक श्री सागर रामचंद्र माळी, वय वर्ष 32, व्यवसाय लिपिक, कडेगाव नगरपंचायत कडेगाव, वर्ग क्रमांक 3, सध्या राहणार मिलिंद सन्ने यांच्या घरी भाड्याने साईनगर जवळ कडेगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे 24,000 रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी लोकसेवक श्री सागर माळी, क्लार्क, नगरपंचायत कार्यालय कडेगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे 24,000 रुपये लाचेची मागणी केल्या असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 21/5/2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 21/5/2024 रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये लोकसेवक श्री सागर माळी, क्लर्क, नगरपंचायत कार्यालय कडेगाव यांनी तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमितीकरण करून प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःसाठी तक्रारदार यांच्याकडे 24,000 रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्या अनुषंगाने लोकसेवक श्री सागर रामचंद्र माळी, वय वर्ष 32, व्यवसाय लिपिक, कडेगाव नगरपंचायत कडेगाव, वर्ग क्रमांक 3 यांच्या विरुद्ध कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे। सदरची कारवाई माननीय श्री अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक श्री विजय चौधरी, अपर पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक श्री संदीप पाटील, श्री दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडनीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे यांनी केली आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येते की लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233 23 73 095 वर, तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 वर, तसेच व्हॉट्सअप नंबर 7875 33 33 33 व मोबाईल नंबर 9821 88 तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा। विशेष प्रतिनिधी राजू थोरात, तासगाव, सांगली।